नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएस सेट परीक्षेचा नेमका कट ऑफ कसा लावला जातो, त्याचबरोबर एमएस सेट परीक्षा पास होण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागतात आणि मागील झालेल्या 5 वर्षाचा नेमका विषय वाईज कॅटेगरी वाईज कट ऑफ काय लागला होता आणि 2025 मध्ये जी सेट परीक्षा होणार आहे या सेट परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूयात, जेणेकरून तुमच्या मनामध्ये ज्या शंका असतील त्या शंका निश्चित हा व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर दूर होतील। पूर्ण व्हिडिओ बघा, थोडा लॉंग व्हिडिओ होईल, परंतु जे प्रश्न आहेत कट ऑफच्या संदर्भानं, पासिंग गुणांच्या संदर्भानं आणि परीक्षा विभाग नेमका सेट परीक्षेचा रिझल्ट कसा देतो या संदर्भानं आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सुरुवातीला बघूया आपण नेमकं सेट परीक्षेचं जे स्वरूप आहे हे स्वरूप कसं असतं। आपल्या सर्वांना माहिती आहे की सेट परीक्षा ही 300 गुणांसाठी होते आणि त्याच्यामध्ये 2 पेपर होतात। पहिला जो पेपर आहे पेपर क्रमांक 1 तो सर्वांना अनिवार्य आणि एकच असतो, म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयातून सेट द्या, पहिला पेपर सर्वांना एकच असतो आणि अनिवार्य असतो, म्हणजे कंपल्सरी असतो। पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी। ठीक आहे, पहिल्या पेपरच्या संदर्भानं त्याचा सिलेबस, त्याचबरोबर आतापर्यंत मागील 12 ते 13 वर्षाचे पेपर ॲनालाइज केलेत आपल्या ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर पहिल्या पेपरचे 200+ व्हिडिओ तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता दुसरा पेपर मात्र तुम्हाला ज्या विषयामध्ये सेट द्यायचे आहे, ठीक आहे, म्हणजे तुमचं ज्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी झाले, पीजी झाले, त्या विषयाच्या संदर्भानं दुसरा पेपर असतो। तर दुसरा पेपर असतो 200 गुणांसाठी, ज्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारलेले असतात, म्हणजे एकंदरीत पूर्ण सेट परीक्षा ही 300 गुणांसाठी असते। हे झालं आपल्या सेट परीक्षेचं स्वरूप। आता मी किती गुण घेतल्याच्या नंतर मी पास होईल, माझा रिझल्ट कसा येईल, परीक्षा विभाग नेमका रिझल्ट कसा देतो या संदर्भानं थोडीशी चर्चा करूयात। मागील वर्षी जाहिरातीमध्ये जे तुम्हाला पासिंगचं त्यांनी दिलं होतं, म्हणजे दर कंटिन्यू मागच्या 4-5 वर्षापासून हीच प्रोसेस आहे, तर ते आपल्याला 3 स्टेप देतात बघा। इथं त्यांनी थोडंसं टेक्निकली दिलंय, एकदा त्यांचंही बघून आपल्या सरळ भाषेमध्येही समजून घेऊया। ते काय म्हणतात बघा, स्टेप 1 दिलंय त्यांनी टोटल क्वालिफाईंग स्लॉट्स, स्टेप 2 दिलंय त्यांनी कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग स्लॉट्स आणि स्टेप 3 मध्ये दिले कॅन्डिडेट्स फुलफिलिंग मिनिमम एलिजिबिलिटी सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज स्लॉट। ठीक आहे, तर आपल्याला 2 टप्पे इथं समजून घ्यायचे आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, यामध्ये आपल्याला स्लॉट 1 मध्ये जर तुम्हाला आपल्याला सर्वात पहिले सेट ॲपियर्ड मध्ये यायचे, स्लॉट 1 जो आहे ना तो ॲपियर्ड वाल्याचा आहे किंवा सेक्युअर्ड, इथं दिले बघा त्यांनी सेक्युअर्ड ॲटलिस्ट फॉलोइंग ॲग्रिगेट मार्क्स इन बोथ द पेपर टेकन टुगेदर, म्हणजे दोन्ही पेपरमध्ये सेक्युअर्ड होण्यासाठी किंवा ॲपियर्ड होण्यासाठी आपल्याला किती मार्क्स घ्यायचे आहेत आणि ॲपियर्ड झाल्याच्या नंतर मग आपला जो रिझल्टचा टप्पा येतो त्याला आपण म्हणू स्लॉट 2 क्वालिफाईड स्लॉट। ठीक आहे, पहिले आपल्याला काय व्हायचंय, आपल्याला पहिले व्हायचे ॲपियर्ड। आता ॲपियर्ड होण्यासाठी 2 कॅटेगरीचे टप्पे त्यांनी केलेत बघा, ओपन EWS आणि ऑर्फन स्टुडंटसाठी 40% मार्क्स लागतील। 40% याचा अर्थ या 300 गुणांपैकी तुम्हाला 40% गुण घ्यावे लागतील, त्यावेळेस तुम्ही ॲपियर्ड होसाल, म्हणजे ॲपियर्ड या स्लॉटमध्ये जाताल। आता हे 40% कसे घ्यायचे, आपल्याला दोनही पेपरमध्ये घ्यायचे आहेत। तुम्ही पहिल्या पेपरमध्ये कितीही घ्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये कितीही घ्या, फक्त तुम्ही कोणत्या स्लॉटमध्ये गेलात, ॲपियर्ड स्लॉटमध्ये गेलात, किंवा आपल्या सरळ भाषेमध्ये तुम्ही सेक्युअर झालात, पण 40% पडले म्हणजेच तुम्ही पास झाले असं नाहीये, तुम्ही फक्त ॲपियर्डमध्ये गेलात। आणि हेच ॲपियर्डचं 5% रिलॅक्सेशन आहे, जे म्हणजे अदर कॅटेगरी स्टुडंट आहेत, यामध्ये SC ST PWD, ठीक आहे, OBC NT NTC NTD सर्वच
जे आरक्षित वर्ग आहेत यांनी दिलेले, तर या आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5% रिलॅक्सेशन आहे. म्हणजे ॲपियर्ड होण्यासाठी 35% मार्क तुम्हाला दोन्ही पेपर मिळून घ्यावे लागतील. अजून सरळ जर सांगायचं ना आपल्या भाषेमध्ये, तर हे 40% याचा अर्थ काय होईल मार्कच्या तुलनेमध्ये? हे 40% म्हणजे 120 मार्क घ्यावे लागतील तुम्हाला ॲपियर्ड व्हायलाच 300 पैकी, आणि हे 35% म्हणजे 105 मार्क घ्यावे लागतील तुम्हाला ॲपियर्ड होण्यासाठीच, फक्त ॲपियर्डच्या स्लॉटमध्ये येण्यासाठी. आता दुसरा महत्त्वाचा जो त्यांनी इथं दिला ना पेपर, इथं 1 क्रमांक टोटल क्वालिफाईंग स्लॉट. आता ते क्वालिफाय कधी करतात आपल्याला? हे जे 40% आणि 35% कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज लिस्ट बनवतात, आणि जे 6% स्टुडंट आहेत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये येणारे 6% कुणामधले? ॲपियर्डमधले. लक्षात घ्या बघा, इट इज 60% ऑफ द ॲपियर्ड कॅन्डिडेट्स ॲपियर्ड फॉर सेट इन बोथ द पेपर्स विच इक्वल्स टू टोटल नंबर ऑफ क्वालिफाईंग स्लॉट्स. ठीक आहे, मिनिमम नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी क्वालिफाईड. म्हणजे 6%, पहिले 6%, आता त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे जे आपण बोललो ना 35% आणि 40%च्या पुढच्या विद्यार्थ्यांची एक गुणवत्ता यादी, आपल्या सरळ भाषेमध्ये सांगतो, एक गुणवत्ता यादी बनवणार, आणि त्याचे जे पहिले 6% कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज पहिले 6% स्टुडंटचा रिझल्ट देणार. म्हणजे आपल्याला सेट परीक्षा पास होण्यासाठी माझ्या विषयामध्ये मी जास्तीत जास्त मार्क्स घेणं अपेक्षित आहे. इथं फक्त 40% आणि 35% फक्त तुम्ही ॲपियर्डमध्ये चाललात, तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी पहिल्या 6% विद्यार्थ्यामध्ये येणं अपेक्षित आहे. आता परत तुमच्या मनामध्ये प्रश्न, सर पहिल्या 6% यायचा म्हणजे काय करायचं? तर मग आपल्याकडं दुसरा पर्याय कोणताही नाही, मागील वर्षाचे रिझल्ट पाहिजे आपल्या सब्जेक्टमधून, आपल्या कॅटेगरीमधून, आणि त्या पद्धतीनं आपण अभ्यास करायचा आहे. म्हणजे 7 एप्रिल 2024 रोजी जी सेट परीक्षा झाली होती, या सेट परीक्षेचा जर आपण रिझल्ट पाहिला तर तो बघा, टोटल कॅन्डिडेट्स ॲपियर्ड. आता ॲपियर्ड तर त्यांनी भरपूर केले होते, ठीक आहे, म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर 1 दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 1 लाख प्लस तुम्हाला ॲपियर्ड त्यांनी केले होते. परंतु क्वालिफाईड किती केले? फक्त 7,273 स्टुडंटचा त्यांनी रिझल्ट दिला. आपल्याला यामध्ये यायचे, लक्षात घ्या, पहिले 6% म्हणजे बघा रिझल्ट किती टक्के दिला त्यांनी? 6.66% रिझल्ट दिलेला आहे. या 6%मध्ये आपल्याला यायचं आहे. ठीक आहे, या सर्वांच्या PDF मागील 5ही वर्षाच्या PDF तो कट ऑफच्या तुम्हाला सेटनेट स्टडी या टेलिग्राम चॅनेलला आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही तिथं त्या PDF घेऊन तुमच्या विषयाचा कट ऑफ बघू शकता, किंवा आपली जी सेट विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं सुद्धा तुम्हाला हे विषयावाईज सब्जेक्ट कट ऑफ वाईज विषयावाईज तुम्हाला हे कट ऑफ मिळणार आहे. ठीक आहे, आता आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये बघूयात. आपण जर पाहिलं, आपण काय करूयात, जनरल कॅटेगरीशी कन्सिडर करूयात रिझल्ट. म्हणजे काय होईल, आपल्याला अजून सोपं जाईल. मग आता आपल्याला माहिती आहे आपण कोणत्याही कॅटेगरीतील असू देत, म्हणजे काय होईल, जर आपण जनरल कन्सिडर केलं तर इतर कॅटेगरीचा रिझल्ट हा 1-2% कमीच लागतो. पण आपलं सर्वांनीच आपण काय टार्गेट ठेवायचं की जनरल कॅटेगरी इतकं आपल्याला मार्क्स आले पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी त्या कॅटेगरीचा आणि त्या विषयाचा रिझल्ट हा 1 ते 2%, 2, 2.5, 3% मागे पुढं होतो. म्हणजे आपण काय करायचं, 2% प्लसमध्येच घ्यायचे, जेणेकरून मग आपण सिक्युअर राहू आणि आपला निश्चितपणे रिझल्ट येईल. आपण जर पाहिलं मराठीचा, तर जनरल कॅटेगरीचा रिझल्ट आला होता 48.67 म्हणजे 2024चा. त्यामध्ये SC कॅटेगरी 43.33, ST 40.67, OBC 44.67, SBC 45.33, त्यानंतर VJ NCL 42, त्यानंतर NTB 42.67, NTC 44, NTD 43.33, ओपन EWS 44, SEBC 42.67, त्यानंतर PWD 38,
त्यानंतर ऑर्फन 35.33. म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट, ठीक आहे, आणि प्रत्येक कॅटेगरीचा रिझल्ट किती टक्क्यावर लागला ते आपल्याला त्यांनी इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथं 148 म्हणत असले ना मराठीचं, तर आपण 150, 152, 153ची तयारी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता 100 म्हणजे आपण म्हणजे मार्क्सचे बद्दल बोललोत ना, म्हणजे आपण जर समजा 50% मला मार्क्स घ्यायचे तर माझ्या विषयामध्ये सेटला, तर 50% म्हणजे किती, 150 मार्क घ्यायचे, कारण 150 पैकी 150 म्हणजे 50%. मला जर समजा 60% तुम्हाला मार्क घ्यायचे तर 60% म्हणजे किती, तर मग आता तुम्हाला पार 180 मार्क्स घ्यावे लागतील. मग आपण त्या संदर्भानं पुढे पुढे जसा विषय एखादा उदाहरण घेऊन त्या पद्धतीनं आपण समजून जाऊयात. हिंदीचा रिझल्ट आला होता जनरल कॅटेगरीचा 2024मध्ये 57.33. आता हिंदीचा रिझल्ट वाढला बघा. ठीक आहे. मग त्याच पद्धतीनं अदर कॅटेगरीचा स्टुडंटचा सुद्धा रिझल्ट आपल्याला वाढताना दिसतोय. त्यानंतर इंग्लिशचा 57.33, संस्कृतचा तर 64.67% रिझल्ट आला आहे, उर्दू 68.67. परंतु बाकीचे जे कॉमन विषय बघा, हिस्ट्री 54%, इकॉनॉमिक्स 57.33%, फिलॉसॉफी 67.33, सायकोलॉजी 62.67, सोशिओलॉजी 58%. आणि इथं प्रत्येक कॅटेगरीचा तुम्हाला पाहावा लागणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ जास्त मोठा होईल, त्यापेक्षा तुम्हाला याचं जे PDF आहे हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आपण मागील अजून 4 वर्षाचा पण पाहूया. म्हणजे आपण काय करूयात, 2023, 2021, 2020 आणि 2019 या मागील 4 वर्षाचाही रिझल्ट आपण पाहूयात. तत्पूर्वी आम्ही जे काही सेट परीक्षा पेपर क्रमांक 1चा जो अभ्यास केला आहे, म्हणजे 2011 ते 2024 या 12 ते 13 वर्षामध्ये जे झालेले पेपर आहेत, पेपर क्रमांक 1 म्हणजे कंपल्सरी जो पेपर आहे सर्वांना, या पेपरचं अगोदर ॲनालिसिस केलं, त्याचे व्हिडिओ बनवले, प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण करणारे अगोदर चॅनलला व्हिडिओ बनवले, आणि त्याला अनुसरूनच आपण 2025मध्ये जी मे महिन्यामध्ये सेट परीक्षा होणार आहे यासाठी आपण पेपर क्रमांक 1साठी एक सराव पेपर सिरीज बनवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही 12 PDF पेपर देणार आहोत व्हॉट्सअपला. ठीक आहे. खालील डेटप्रमाणे या 12 सराव PDF पेपरची फीस असणार आहे 450 रुपये, आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण तुम्हाला आम्ही व्हिडिओद्वारे करणार आहोत. पेपर मराठीमधून असतील आणि फक्त पेपर क्रमांक 1च आमच्याकडे उपलब्ध आहे, जो सर्वांना कंपल्सरी पेपर आहे तो. ठीक आहे. तुम्ही कसं जॉईन करू शकता, तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. फोनपे, गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर मात्र तुम्ही याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे तो स्क्रीनशॉट. तुम्हाला खालील वेळेप्रमाणे तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या मोबाईलला व्हॉट्सअपला पाठवल्या जातील. म्हणजे पहिला पेपर आपण 20 जानेवारी 2025ला घेणार आहोत, जो सर्वांना मॉडेल म्हणून आम्ही पाठवू. मात्र नंतर राहिलेले जे पेपर आहेत हे मात्र ज्यांनी फीस भरतील त्यांना आम्ही पाठवणार आहोत. या प्रत्येक डेटला सकाळी 11 वाजता तुम्हाला पेपर येईल, त्याच डेटला दुपारी 2 वाजता तुम्हाला आन्सर की येईल, आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर हे पेपर मागील 8-10 वर्षाच्या पेपरचं ॲनालाइज करून पेपर काढलेत. म्हणजे आम्ही मागचे जे पेपर झालेत त्यामधले हे पेपर सेट केलेले नाहीत, म्हणजे प्रश्न घेतलेले नाहीत. आणि 2024 आणि 2023मध्ये पण आपण मॉडेल पेपर घेतले होते, त्याच्यामधले सुद्धा आम्ही पेपरमधले सुद्धा आम्ही प्रश्न टाळलेले आहेत. एखादा प्रश्न सेम असणारा प्रश्न रिवाईज होऊ शकतो, मात्र जवळपास 90 ते 95% आम्ही प्रश्न टाळलेले आहेत. न्यू प्रश्न क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मागील वर्षी तुम्ही जरी घेतलेले असाल तरीही तुम्ही या वर्षी तुम्ही ही जी सिरीज आहे ही घेऊ शकता, जी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आता परत एकदा 2023चं आपण बघूयात. 2023मध्ये देखील आपण जर बघितलं रिझल्टचं, तर टोटल कॅन्डिडेट अप्लाइड केले होते त्यांनी 1 लाख प्लस, आणि
क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे तर 6,676 आणि म्हणजे पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर आपण 6.59% त्यांनी रिझल्ट दिलेला होता. ठीक आहे. परत एकदा सब्जेक्टचं जर आपण बघितलं तर मराठीचा रिझल्ट आला होता 47.33 म्हणजे जनरल कॅटेगरीचा. ठीक आहे. हिंदी 53.33, इंग्लिश 56, त्यानंतर संस्कृत 62% आलता, उर्दू 66%, हिस्ट्रीचा आला होता 52%. पुढे जर आपण गेलो तर बघा फिजिकल सायन्स 52%, लाईफ सायन्स 54%, जॉग्राफीचा रिझल्ट आला होता 54.67%, त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स आला होता 54%, कॉमर्सचा आला होता 57%. आपण हे जनरल कॅटेगरीच्या संदर्भानं बघतोय. मग आता 2% काय होईल, मागे होईल, नाहीतर 2% पुढे होणार आहे. थोडक्यामध्ये सांगायचं काय तर आपण 2% जास्त अभ्यास करायचा, 2% मला जास्त पडतील त्या मागील विषयाचा. तुम्ही बघा ना 2021चाही संदर्भ घ्या. 2021 मध्ये पण त्यांनी काय केलं होतं, 79,000 ॲपियर्ड केले होते, क्वालिफाईड केले होते 5,297 आणि म्हणजे 6.64% त्यांचं पर्सेंटेज होतं पास होण्याचं. मराठी बघा तुम्ही याच्या ॲव्हरेज आहेत 48.67, हिंदी 54%, इंग्लिश 54%. हे आपण जनरलचं बोलतोय. मग आता प्रत्येक कॅटेगरीचा आपण जर रिझल्ट बघितला तर परत 2-2, 3-3, 4-4% कमी रिझल्ट लागलेला आहे. आणि वर्षाची जरी तुलना केली तुम्ही प्रत्येक इयरला म्हणजे 2024, 2023, 2021 तरीही जास्त तफावत नाही, 2-2.5-3% फक्त तफावत आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. बघा 2020चं पण तुम्हाला आम्ही जे काही PDF आहे ते 2020 मध्ये पण बघा 61,000 ॲपियर्ड केले होते, क्वालिफाईड झाले 4,114 आणि पर्सेंटेज जर बघितलं आपण तर 6.73% म्हणजे 6-6.5%च फक्त मुलांचा रिझल्ट ते देतात. ठीक आहे. 2021चंही सेम तसंच आहे. मराठी जर आपण पाहिलं तर तेच बघा 48% जनरल, हिंदी 53%, इंग्लिश 54%, संस्कृत 58%. पुढे जरी गेलो आपण तरी पण बघा कॉमर्स 52%, एज्युकेशनचा 3.33%, जॉग्राफी 52%, म्हणजे 2-3% फरक आहे. 2019चं पण PDF मध्ये सगळं तुम्ही बघून घेऊ शकता. एक थोडीशी तुलना जर केली ना आपण काही मुख्य सब्जेक्टची तर तुम्ही आता बघा ना, आता आपण काय करू म्हणजे आपल्याला सर्व सोबत सब्जेक्ट दिसतील असं एक बनवलं, उदाहरणादाखल बनवला. ठीक आहे. समजा आता मराठीचा जर आपण पाहिला 2024 मध्ये रिझल्ट तर कितीवर दिला त्यांनी, जनरलचा आहे, जनरल कॅटेगरीचा आहे. मग आता प्रत्येक कॅटेगरीचा 1-2% मागं तुम्ही येऊ शकतात, 1-2% कमी जरी कन्सिडर केले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आपण जनरल कॅटेगरीलाच कन्सिडर करायचं, आपण कोणत्याही कॅटेगरीचे असू देत, म्हणजे आपण काय होईल जास्त सिक्युअर राहू रिझल्ट येण्यासाठी. ठीक आहे. तर मराठी 2024 मध्ये 48.67, 2023 मध्ये 47.33%, 2021 मध्ये परत 48.67, 2020 मध्ये 48.67 सेम रिझल्ट आलाय बघा. 2019 मध्ये 47.33%. तुम्ही जर बघितलं ना तर मराठीचा 1%, 1-2% रिझल्ट मागे पुढे झालेला आहे. ठीक आहे. इंग्लिश 57.33, 56, 54, 54, 57 म्हणजे बघा 2-3% डिफरन्स आहे मागील 5 वर्षामध्ये. हिस्ट्री 54, 52, 51, 49, 52. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स 57.33 म्हणजे 2024 मध्ये, त्यानंतर 54.67, 57.33, 54, 55.99. त्यानंतर सायकॉलॉजी 62.67, 60%, 58.67, 54, 54.67. कॉमर्स 59.33, 57.33, 55.33, 62.67, 55.67. परत एकदा लक्षात घ्या, ही आपण जनरल कॅटेगरीची पास होण्याचा कट ऑफ घेतलेला आहे. ठीक आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगेल की आपण अभ्यास करताना
याच पद्धतीनं जर अभ्यास केला म्हणजे आता तुम्ही म्हणा सर मग आता 2025चा एक्सेप्टेड काय असणार आहे रिझल्ट, अंदाजित काय रिझल्ट असणार आहे 2025चा, तर याच्यामध्ये तुम्ही 2% प्लसच करा ना. जर कमी आला तर आपण शुअर पास होऊ, मग 2% तुमच्या विषयामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये 2 ते 3%. माझं म्हणणं आहे की तुम्ही 3% प्लस करा. जर विषय सोपा असेल तर 4% प्लस करा. आलं लक्षामध्ये. मग आता आपण ॲज अन ॲव्हरेज जर बघितलं तर तुम्हाला 300 पैकी म्हणजे तुमच्या विषयानुसार इथं जर आपण 50%ची गोष्ट बोललोय, तुम्ही परत लक्षात घ्या, तुम्हाला सेटला जर 50% मार्क्स घ्यायचेत सेटला या 300 पैकी, याचा अर्थ तुम्हाला 150 मार्क पडले पाहिजेत. तुम्हाला जर 160 म्हणजे बसा उलटं जाऊ आपण, तुम्हाला 150 मार्क पडले 300 पैकी, तर याचा अर्थ होतो तुम्ही 50% मार्क्स घेतले. तुम्हाला जर 160 मार्क पडले तर याचा अर्थ होतो तुम्ही 53% मार्क्स घेतले. तुम्हाला जर 170 मार्क्स पडले 300 पैकी तर याचा अर्थ होईल तुम्हाला 56% मार्क्स घेतले. तुम्हाला जर 180 मार्क पडले 300 पैकी तर याचा अर्थ होईल तुम्ही 60% मार्क्स घेतले. मग आता 60%चं टार्गेट ठेवा ॲज अन ॲव्हरेज. मग याच्यामध्ये उर्दू असेल, संस्कृत असेल, सायकॉलॉजी असेल, आपल्याला अजून प्लसमध्ये घ्यायचे आहेत या विषयाच्या सब्जेक्टच्या स्टुडंटनी. परंतु ॲज अन ॲव्हरेज बाकी जर आपण बघितलं मराठी, इंग्लिश, हिस्ट्री, कॉमर्स, तर यांनी 60%चं जरी टार्गेट ठेवलं तरीही तुमचा रिझल्ट निश्चितपणे येतो. फक्त ज्या विषयांचा रिझल्टच हाय लागतो म्हणजे संस्कृत, उर्दू सारखे जे विषय आहेत त्यांचं टार्गेट मात्र बदलणारं असणार आहे. मी त्यांना परत सांगेल की 2-3% पुढचा ॲव्हरेज धरा, म्हणजे मग आपण काय करू त्या पद्धतीनं अभ्यास करू. आता जे मागील विद्यार्थी पास झालेत किंवा आमच्या ॲनालिसिसवरून पण एक लक्षात असं येतं आहे की जर आपण फर्स्ट पेपरला जर चांगले मार्क्स घेतले, फर्स्ट पेपरला जर आपण चांगले मार्क्स घेतले म्हणजे जर आपण 70 मार्क्स जर फर्स्ट पेपरला घेतले 70 मार्क्स, तर मग तुम्हाला तुमच्या विषयामध्ये म्हणजे 200 पैकी किती घ्यायचे तर पास होण्यासाठी तुमच्या विषयामध्ये लगेच तुम्हाला क्लिअर व्हायला, अरे मी ॲज अन ॲव्हरेज मिनिमम जरी 50% मार्क्स घेतले माझ्या विषयामध्ये तरी पण 100 मार्क्स व्हायले आणि मला मार्क्स व्हायले 170, म्हणजे मी 56%पर्यंत चाललो. म्हणजे पहिल्या विषयामध्ये मार्क्स घ्यायचेत पण आणि पहिला पेपरच तुम्हाला स्कोअर देतो. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये सेटच्या आपण जास्तीत जास्त स्कोअर करू शकतो, कारण दुसरा पेपरची काठिण्य पातळी दरवर्षी कमी अधिक प्रमाणामध्ये वाढते आणि आपलं PG झाल्यामुळं आपण ॲज अन ॲव्हरेज म्हणजे 50% मार्क्स त्याच्यामध्ये घेतोच, म्हणजे घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपण तसं जर आपण एकदम अभ्यासाचा एकदम आपण असा आलेख बनवला, एक फ्रेम बनवली तर आपण जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकू. परंतु ॲज अन ॲव्हरेज आपलं PG झाल्यामुळे आपण त्या विषयामध्ये 50% मार्क्स घेत होतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट येतात ना त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही भेटले जाऊन तर त्यांचं एकच म्हणणं असतं की पहिल्या पेपरला जास्त मार्क घ्या आणि तुम्ही क्वालिफाय होतात सेट परीक्षा. म्हणून पहिल्या पेपरला आपण 70 ते 80 मार्काचं टार्गेट ठेवायला काही हरकत नाही. आलं लक्षामध्ये. 70 ते 80 मार्काचं तुम्ही निश्चितपणे टार्गेट घेऊ शकता. कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 80 मार्काचं आपण टार्गेट ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे. मी परत एकदा सांगेल की तुम्हाला पहिल्या पेपरचे जे पेपर ओल्ड पेपर आहेत ते तर तुम्हाला आम्ही टेलिग्रामला किंवा तुमच्या व्हॉट्सअप चॅनल, आमचं व्हॉट्सअप चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा आपले जे ओएसिस करिअर पॉईंटचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना पाठवा. जे तुमचे मित्र सेटची तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा. त्यांच्या मनातले जे डाऊट्स असतील, शंका असतील त्या निश्चितपणे आम्ही क्लिअर केलेला आहे. आपण मागील 12-13 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या. आपण मॉडेल पेपर घेत आहोत. म्हणून पहिल्या पेपरला तुम्हाला सर्व मटेरियल इथं जे ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, तुम्हाला तिथं सर्व माहिती पहिल्या पेपरच्या संदर्भानं मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.